सो हॅलो ऑल. तर आज माझ्या बाळाचं सेकंड वॅक्सिनेशन होतं, म्हणजे 10th वीक नंतर जे असतं ते 2.5 महिन्याचं. सो आय थॉट टू शेअर की हाऊ टू टेक केअर ड्युरिंग वॅक्सिनेशन, म्हणजे आफ्टर वॅक्सिनेशन. तर पहिले तर तिकडे असताना पॅनिक नाही करायचं जेव्हा वॅक्सिनेशन असतं. आईला सांग, माझं होतं बऱ्याच वेळा, मी आता सांगते पॅनिक नका करू, बट आय ऑल्सो क्राईड ड्युरिंग हिज वॅक्सिनेशन टाईम. तर होतं ते आपल्याला जरा रडायला आल्यासारखं होतं बाळाला असं टोचताना, पण स्टील पॅनिक नाही केलं तर इट विल बी बेटर. बाळालासुद्धा शांत करायला छान वाटतं असं. मग झाल्यानंतर लगेच आपण बर्फाचा, म्हणजे ते लोक सांगतात समोरूनच की बर्फाचा शेक द्यायचा दिवसातून 3-4 वेळा, थोड्या वेळासाठी दिलं ते जरा स्वेलिंग वगैरे कमी राहते, म्हणजे गाठ येण्याची शक्यता कमी होते. आणि प्लस जर ताप येणार असेल किंवा मग दुखत वगैरे असेल बाळाला कुठे काय, म्हणजे होतंच ऑब्व्हियसली पहिल्या 2 दिवसामध्ये, तर ते पॅरासिटामॉल गव्हर्मेंटमध्ये तर ड्रॉप्स आणि गोळी देतात, जसं ते सांगतील तसं. हे मला आज दिलं होतं. आणि बाकी आपण यूज करू शकतो. मी नॉर्मली हे कॅल्पॉल ड्रॉप्स यूज करते. ह्याच्यावर तुम्हाला डोसेस वगैरे दिलेले असतात अकॉर्डिंग टू द वेट ऑफ बेबी. तसं तुम्ही स्वतः ॲडमिनिस्टर करू शकता या डोजिंगनुसार. बाकी तुम्हाला ते गव्हर्मेंटमध्ये तर सांगतातच ते देताना, असं काही सस्पेन्शन किंवा मग गोळी वगैरे कशी फोडून द्यायची वगैरे असं सांगतात. प्रायव्हेटमध्ये सुद्धा मला माहिती नाही, पण ऑब्व्हियसली देतच असतील मेडिसिन ॲज प्रिस्क्राईब बाय डॉक्टर. सो येस, काम राहायचं, शांत राहायचं, वेळेवर त्याला गोळ्या औषध, त्याचा ताप चेक करत राहायचा की 102च्या वर वगैरे ताप नाही गेला पाहिजे. जास्तीचा ताप आला तर पेडियाट्रिकला तुम्ही कन्सल्ट करू शकता. आणि ते शेकत वगैरे राहायचं 2 दिवस तरी. आणि येस, जर असं लक्ष द्यायचं, काही दुसरं अनयुज्युअल जास्ती रडत वगैरे असेल तर 3 तासापेक्षा जास्त आणि का गप्पच होत नसेल तर कन्सल्ट करू शकता तुम्ही डॉक्टरला. आणखी काही तुम्हाला असं काळजी करायच्या गोष्टी नाही. आय गेस एवढं जरी फॉलो केलं तर इट इज इनफ. So that's all for today. Bye bye.